brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. तेलंगणामध्ये काही समाजकंटकांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी पोलीस असतानाही काही समाजकंटकांनी हा प्रकार केलाय. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लापूर या गावातील ही घटना आहे. समाजकंटकांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा विद्रूप करण्याचा आणि तो हलवण्याचा प्रयत्न केला. या कृतीमुळे या ठिकाणी काही काळ तणाव निर्माण झालं. या सर्व घटनेवर महाराष्ट्रातही संताप व्यक्त होतोय. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि समता परिषदेचे अध्यक्ष आणि मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत. प्रकाश आंबेडकरांनी संताप व्यक्त करत या घटनेमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा आरोप केलाय. हा केवळ महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर झालेला हल्ला नसून दलित, आदिवासी आणि ओबीसी समाजावर झालेला हल्ला आहे. संघाला महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचा तिरस्कार वाटतो. संघाचं केवळ मनुवाद आणि ब्राह्मणवादावर प्रेम आहे. हा हल्ला वंचितांच्या आणि बहुजनांच्या समतेच्या चळवळीवरील आघात आहे, असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय. त्यांनी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना तेलंगणात अशा घटना वारंवार घडत असताना तुम्ही हात बांधून गप्प का बसला आहात, असा सवालही उपस्थित केलाय. तर छगन भुजबळ यांनी या प्रकरणी गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिलंय. भुजबळांनी म्हटलंय की हा हल्ला अत्यंत निंदनीय, गंभीर गुन्हा आहे. या घटनेमुळे कोट्यवधी समर्थकांच्या भावना दुखावल्या असून सामाजिक समता, शिक्षण आणि मानवतावादी विचारधारेवर आघात आहे, असं छगन भुजबळ म्हणालेत. महात्मा ज्योतिबा फुले या महान समाजसुधारकांच्या प्रतिमेवर हल्ला करणं हे सामाजिक वैमनस्यता आणि अशांतता पसरवण्याचा प्रयत्न आहे. याचा कोणत्याही परिस्थितीत स्वीकार केला जाणार नाही. काही समाजकंटक आजही सामाजिक न्याय, स्त्री शिक्षण आणि समतांच्या प्रतीकांना घाबरलेले आहेत. त्यामुळे माझे तुम्हाला निवेदन आहे की या घटनेची दखल घेण्यात यावी, असं निवेदन छगन भुजबळांनी केलंय. या घटनेतील सहभागी असलेल्या दोषींना तत्काळ ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. विटंबना झालेल्या पुतळ्याच्या जागी नवा पुतळा बसवण्यात यावा. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी सुरक्षा निश्चित करण्यात यावी. महात्मा ज्योतिबा फुले यांचा अपमान हा समाज कधीच सहन करणार नाही. त्यामुळे दोषींविरोधात कारवाई करावी, अशी मागणीही छगन भुजबळांनी केली आहे. मुंबई तक ब्युरो रिपोर्ट.